पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागासाठी लाभदायी असणाऱ्या जणाई, शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नालिका वितरण प्रणालीत रूपांतरित करण्यासाठी 438 कोटी 48 लाख रुपयांच्या कामाला आज मंत्रिमंडळानं प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रश्न सोडवताय. खरं तर नायक चित्रपटाची आठवण झाली. नायक मंगळवारचा मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट घेतात, आमची प्री कॅबिनेट असते, कॅबिनेट असते. आज जवळपास DPCच्या 36च्या 36 जिल्हे माझे संपले. 6-7 दिवस आमचे ते जिल्हे चाललेले होते. आज सकाळी आम्ही रायगड, नंतर ठाणे, नंतर मुंबई हे 3, कारण काल जरा एकनाथराव शिंदे साहेबांची तब्येत थोडीशी खराब होती. ते म्हणले उद्या माझे घ्या, तर ते 3 घेतले. आणि कॅबिनेट झाल्यावर तुमचा नाशिक आणि हे घेतलं, अहिल्यानगर. होतं काय पत्रकार मित्रांनो, मी नेहमी सांगतो, मी अतिशय स्पष्ट बोलत असतो, तुम्ही कुठल्याही बातम्या कशाही पद्धतीनं चुकीच्या चालवत असता. आज रायगड आणि नाशिक घेताना तिथं पालकमंत्री नाही आहेत. त्यावेळेस असं ठरलं आमचं वरिष्ठ पातळीवर, माझं, मुख्यमंत्र्यांचं, एकनाथराव शिंदेंचं, की फक्त मंत्र्यांना तिथल्या बोलवायचं. कारण हे DPC आहे, ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला वर्षभरात किती कोटी रुपये त्या जिल्ह्याला द्यायचं हे ठरतं. ते कसं ठरतं? तिथलं भौगोलिक क्षेत्र, तिथली लोकसंख्या, तिथलं पर कॅपिटल उत्पन्न, तिथला मानव विकास निर्देशांक, अशा या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करतो आणि त्या पद्धतीनं ठरवतो. मात्र मुंबई जरा राजधानी आहे, त्याच्यामुळं तिथं थोडं जुक्तमाप देतो. नागपूर उपराजधानी म्हणून त्यालाही जुक्तमाप देतो. आणि जिथं आकांक्षित जिल्हे आहेत किंवा तालुके आहेत, तिथं पण आम्हाला जास्तीचा निधी द्यावा लागतो. या सगळ्या गोष्टी आहेत. मी बघितलं तिथं TV ला रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही. अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला. मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि अदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं. त्याला पालक सचिव असतात, त्याला जिल्हाधिकारी असतात, त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, त्याला DPO असतो. काही बघायचं नाही, काही नाही, बातम्या सुरू करायच्या. ही मीटिंग ही DPCची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मीटिंग होती. त्यांच्या ऑलरेडी प्रत्येकाच्या मीटिंग होतात आणि त्या मीटिंगमध्ये ते ठरवतात. त्यांना प्रत्येकाला साधारण तुम्हाला ह्या वर्षी आम्ही इतका निधी देणार आहोत आणि त्या निधीच्या प्रमाणामध्ये 20% तर निधीचं आम्ही बंधनच घातलं आहे की ह्या पैशापैकी 20% रक्कम अशी खर्च केली पाहिजे. यंदा वर्षी मी त्याच्यामध्ये दिव्यांगांना 1% रक्कम DPCची खर्च करायला सांगितली. इतके दिवस आपल्याकडे 19% होते. कसे 19% होते? 5% महसूलला होते, 5% शिक्षणला होते, 10% झाले, 3%, 5% नाविन्यपूर्ण योजनेला होते, 15 झाले, नंतर 3% ह्याला होते, मला वाटतं शिक्षण गृहाला होते. असे 18-19% होते